अस्सलाम वालेकुम एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंडियन कुकिंग। हे बघा मित्रांनो, मी आज काय बनवलंय, कोथिंबीर वडी, आपली महाराष्ट्र स्पेशल रेसिपी। चला बघूया कशी बनवायची रेसिपी। कोथिंबीरला मी कापून घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून काढले, छन्नी ठेवले पाणी ड्रेन होण्यासाठी। बाउल मध्ये कोथिंबीर ऍड करा, बेसन ऍड करा। आपल्याला वाटण पाहिजे, लसण, हिरव्या मिरची आणि जिरा याचा एक वाटण करूया, तो पण त्याच्यामध्ये ऍड करूया। तीळ ऍड करायचं आहे, मीठ ऍड करायचं आहे स्वादानुसार, हळद पण ऍड करा, मिरचीची बुक्की ऍड करायचं आहे आणि अजवाइन पण ऍड करायचं आहे। थोडा थोडा पाणी टाकून याचा एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त पाणी नाही टाकायचं, फक्त थोडं थोडं पाणी ऍड करा, बॅटर करायचं आहे। थांबा मित्रांनो, मी एक वस्तू विसरली, तांदळाचं पीठ यांनी जास्त क्रिस्पी होते कोथिंबीर वडी। असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। एक ताटात आपल्याला ऑइल स्प्रेड करून घ्यायचं आहे, बॅटर पण स्प्रेड करून घ्यायचंय। डेकोरेशन साठी आपण तीळ टाकलंय वरतून। अगोदर मी पाणी ठेवलंय गरम होण्यासाठी, छन्नी ठेवली अशी बघा तुम्ही। असं ठेवायचंय आपल्याला, 15 ते 20 मिनिट स्टीम होऊन द्यायचंय आपल्याला। हे बघा मस्त झालंय कोथिंबीर वडी क्रिस्पी। हे कंप्लीट झालेलं आहे की नाही आपल्याला बघायला एक चाकू घ्यायचा आहे, ते चाकू असं टाकून घ्यायचं। पूर्ण नीट क्लीन चाकू बाहेर आलेला आहे, तर आपला कोथिंबीर वडी परफेक्ट स्टीम झालेला आहे। आता आपण कट करूया। हे बघा मस्त झालंय कोथिंबीर क्रिस्पी वडी। तुम्ही अशा पण खाऊ शकतात आणि फ्राय करून पण खाऊ शकतात। याला आपण स्टोर पण करू शकतात, डब्यात ठेवून तुम्ही स्टोर करू शकतात। टी टाइमला मस्त स्नॅक्स आहे कोथिंबीर वडी। मला पाहिजे होती एक झणझणीत चटणी, लसण, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरची, मीठ, मस्त पैकी झणझणीत चटणी बनवूया। मी शॅलो फ्राय करते, तुम्हाला डीप फ्राय पाहिजे तरी तुम्ही डीप फ्राय करू शकता। हे बघा मस्त क्रिस्पी कोथिंबीर वडी आपली महाराष्ट्र स्पेशल रेसिपी आहे, तुम्ही जरूर ट्राय करा। माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा। माझी मराठी पूर्ण छान नाहीये तरी पण मी ही व्हिडिओ बनवली आहे। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। अल्लाह हाफिज।